तिकडे नागपूर विमानतळ परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलंय। विमानतळावर जाणारा एक मार्ग देखील त्यामुळे बंद झालेला आहे। नागपूर आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे नागपूर विमानतळ परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। विमानतळावर जाणारा एक मार्ग देखील बंद झालेला आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी गजानन उमाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गजानन, आपण पाहतोय की विमानतळाकडे जाणारा या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। नक्कीच नागपुरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नागपूर विमानतळावर जाणारा एक मार्ग जो आहे तो वाहतूक पोलिसांनी बंद केलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आणि दुसरा मार्ग जो सुरू आहे तो कुठल्याही क्षणी बंद होऊ शकतो कारण की त्या दुसऱ्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आहे। 1.5 ते 2 फूट पाणी त्या भागामध्ये साचलेलं आहे आणि हा संपूर्ण मार्ग सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। आता मुंबईला जाणारी विमान आहे, दिल्लीला जाणारा आहे, त्यामुळे प्रवाशांनाही मोठा मनस्ताप जो आहे तो या निमित्तानं सहन करावा लागतोय। नागपुरातील शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी घेतलेला आहे। नागपुरातील नरेंद्रनगर अंडरपास असो किंवा मनीषनगर अंडरपास असो बंद झालेला आहे, पाणी साचलेलं आहे। त्यासोबतच नंदनवन भागामध्ये काही वस्त्यांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। परंतु सर्वात मोठा फटका जो आहे तो हा भाग तुम्ही या ठिकाणी बघताय। हे बघा, हे दृश्य नागपूर विमानतळ परिसरातले आहे आणि नागपूर महानगरपालिकेची टीम या ठिकाणी तैनात आहेत, नागपूर पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। पाण्याचं ड्रेनेज कसं होईल, पाणी वाहून कसं जाईल याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केला जातोय। परंतु पाऊस सतत सुरू आहे, पावसाचा जोर जो आहे तो अजूनही ओसरलेला नाही आणि त्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती या भागातली वाढण्याची शक्यता आहे। जर समजा विमानतळावर जो सुरू असलेला दुसरा मार्गावरही पाणी साचलेला आहे तोही मार्ग बंद झाला तर प्रवाशांना विमानतळावर पोहोचता येणार नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। एक मार्ग ऑलरेडी बंद झालेला आहे, हे दृश्य आपण बघू शकतो। हॉटेल प्राईड समोरचे हे दृश्य आहे। विमानतळावर जाणारा हा एकमेव मार्ग आणि त्याच मार्गावर पाणी साचलेलं आहे, त्याची एक लेन बंद करण्यात आलेली आहे। दुसऱ्या लेनवर आपण हे दृश्य बघा, कशा गाड्या ज्या आहे, वाहनं जे आहेत ते बाहेर काढले जात आहेत, विमानतळावर आत पाडले जात आहे। आता मुंबईला जाणारी एक फ्लाईट आहे आता, आणि जर प्रवाशांना उशीर झाला तर त्यांची फ्लाईट मिस होण्याची शक्यताही वर्तवली जाते। आपण हे दृश्य बघा, जी लेन सुरू आहे त्या लेनवरही मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि एक लेन ऑलरेडी बंद करण्यात आलेली आहे। त्यासोबतच नागपुरातील मनीषनगर अंडरपास असो, नरेंद्रनगर अंडरपास, हे सगळे उड्डाणपूल जे अंडरपास जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे। गडचिरोलीवरून नागपूरला येणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो सुद्धा पुरामुळे बंद आहे। भंडारा गोंदिया भागात मुसळधार पाऊस जो आहे तो पडतोय, त्यामुळे पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यामुळेच नागपूर जिल्ह्यातल्या शाळा बंद आहे। इतर भागातही प्रशासन जे आहे ते अलर्टवर आहे। नागपूर विमानतळ परिसरात पाणी साचलेलं आहे। नक्कीच गजानन, धन्यवाद या माहितीसाठी।